सिंग पैलवान बरोबर विठ्ठल पैलवान आपल्या लढींचे त्या काळी लढलेले पैलवान आहेत. परंतु तो इतिहास कुणी आता लवकर कुणी काही सांगत नाही. आम्हाला त्या काळी थोड्या गोष्टी माहिती होत्या आणि म्हणून अशा मल्लांमुळे आज आपल्या शहरामध्ये सुद्धा मल्लविद्या ही अजून प्रगत हो अशी मी पैलवान यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचा वारसा धुळे शहर नक्की चालवेल अशा शुभेच्छा देतो. पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी छोटे यमाजी पैलवान लळिंग दिवाण मळ्याचे त्यांच्या 83व्या जयंतीनिमित्ताने पवन ग्रुपने या ठिकाणी मान्यवरांना बोलून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केलेले असून या ठिकाणी गोमातेला पवन ग्रुपच्या माध्यमातून चारा वाटप व पवन ग्रुपची कार्यकारिणी सुद्धा या ठिकाणी नवीन वर्षाची नूतनीकरण करण्यात आलेले असून अध्यक्ष म्हणून पुनश्च फेरनिवड राम पवारांची झाली. उपाध्यक्ष म्हणून जगदीश सरोदे पालन होते, परंतु त्या जागी आता आम्ही राहुल शेठ टारगे यांना उपाध्यक्ष केलेले आहे. तसेच खजिनदार म्हणून राजेंद्र गवळी पहिलवान, तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रल्हादजी शिंदे आणि कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेला असून आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वर्गीयवासी यमाजी गवळी पहलवान यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केलेले असून या ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सर्व मान्यवरांनी केलं. त्यांचे स्मृती सदैव तेवत राहो आणि लाल मातीचा अस्सल हिरा असलेले यमाजी गवळी पहलवान यांच्या पावन स्मृतीस पुनश्च आम्ही सर्व पदाधिकारी पवन ग्रुप आलेले सर्व पहलवान मंडळी यांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.